प्राध्यापकांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर येऊन बसायचं आहे. कृपया आपण इकडे तिकडे न बसता व्यासपीठासमोर आणि समोरच्या ग्राउंडमध्ये विद्यार्थी कव्हर होतील अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी बसायचं आहे. परत एकदा मी सूचना सांगतो, प्रेमाने सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना जर कोणी विद्यार्थी या ठिकाणी काही गैरवर्तणूक करण्याच्या हेतूने, काही गैरकृत्य करण्याच्या हेतूने किंवा या ठिकाणी काही धांगडधिंगा करण्याच्या हेतूने जर का आला असेल तर त्याला आताच या कार्यक्रमामधून निघून जाण्याची मुभा आहे. परत एकदा सांगतो, आपण जर या ठिकाणी गैरवर्तणूक करण्यासाठी, काही गैरकृत्य करण्यासाठी आणि कार्यक्रमाची शोभा घालवण्यासाठी आलेला असाल, या हेतूने आलेला असाल तर आपणास आत्ताच इथून निघून जाण्याची मुभा आहे. आणि यानंतर जर का आपण या ठिकाणी काही गैरकृत्य करताना आढळलात तर आपल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सर्व प्राध्यापकांना, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की असा कुठलाही विद्यार्थी आपल्या निदर्शनास आला तर त्यावेळीस आपल्या मनामध्ये जे आपल्याला योग्य वाटेल अशी कार्यवाही आपण त्याच्यावर करू शकता. याविषयी आपल्याला पूर्णपणे सूट या ठिकाणी महाविद्यालयीन प्रशासनाकडून देण्यात येत आहे. कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. नेमकंच या ठिकाणी एक शस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्याला एका विद्यार्थ्याकडे सापडलेलं आहे. माझी परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण जर का अशा पद्धतीचं काही गैरकृत्य, काही शस्त्र जर का आपल्याकडे असेल तर तात्काळ ते जमा करून द्यायचंय, नाही तर आपण इथून निघून जायचंय. अशा पद्धतीचं कुठलंही शस्त्र आपल्याकडे आढळलं तर या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं गैरवर्तणूक, अशोभनीय कृत्य करताना जर का आपल्यापैकी कोणीही निदर्शनास आलं तर त्याच्यावरती शिस्तभंगाची कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि सर्व प्राध्यापकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला महाविद्यालय हॅलो 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 माइक चेक. महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून आलेल्या सूचनेप्रमाणे मी सर्व प्राध्यापकांना विनंती करतो की मुलींच्या बाजूची अलीकडच्या साईडची जी एक ओळ आहे खुर्च्यांची, त्या खुर्च्यांवर आपण बसायचं आहे असं प्राचार्यांची सूचना आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मुलींच्या साईडने बाजूच्या या ओळीमध्ये बसायचं आहे. मुलींना विनंती आहे की त्यांनी आपली इकडची शेवटची रो करताना आढळल्यास त्यावेळी आपल्याला जी योग्य वाटेल ती कार्यवाही आपण ते सूट देण्यात येत आहे. कुठल्याही पद्धतीची हायगाय करू नका. एखादा विद्यार्थी अशा पद्धतीचा गैर सगळे इकडे लक्ष द्या. मोठा पार्ट या फॅमिलीमध्ये जातोय आणि हे आपलं फॅमिली फंक्शन आहे. या फॅमिली फंक्शनमध्ये मजा करा, एन्जॉय करा
परंतु अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी आपल्याकडून होता कामा नये जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागेल. तरी सर्व विद्यार्थ्यांना ही सूचना मी देतो की आपला हा प्रोग्राम जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सप्रमाणे पार पडेल. प्रोग्राम होत असताना ज्या विद्यार्थ्यांना एन्जॉय करायची खूप आवड आहे, त्यांना वाटतं की आपण एन्जॉय केला पाहिजे, साईडचा कॉरिडॉर आहे, ओपन ठेवलेला आहे, कॉरिडॉरमध्ये जाऊन एन्जॉय करू शकतात. ठीक आहे. एकच लक्षात ठेवायचं आहे की कुठलाही गोंधळ, मारामाऱ्या, मोठ्यानं चिरकणं, तुम्ही एन्जॉय करा. एन्जॉय करायला कुठलाही तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडून तुम्हाला कुठलाही विरोध केला जाणार नाही, परंतु शिस्तीमध्ये एन्जॉय करा. कारण ही गॅदरिंग जी आहे ही इथून पुढं आपल्याला दरवर्षी घ्यायची आहे आणि दरवर्षी घेत असताना महाविद्यालयाच्या प्रशासनाला कुठलाही रिग्रेट झाला नाही पाहिजे की यावर्षी गॅदरिंग घेतली ना अक्कल विकत घेतली. फक्त माझी विनंती एवढीच आहे की हा समज आमच्या मनामध्ये बसू देऊ नका की आपल्या महाविद्यालयामध्ये गॅदरिंग इथून पुढे घेतली जाऊ नये. फक्त या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यायची आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायचा आहे. एंट्री कार्यक्रमाच्या ज्या एंट्री आहेत तर आज साधारणतः 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. कार्यक्रम झाल्यानंतर सुव्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे. 4 बसेस इथे येऊन लागतील. 4 बसेस लागल्यानंतर सिक्वेन्सनं फक्त मुली आधी गाडीत जाऊन बसतील. मुलींची गाडी फुल झाल्यानंतर स्टाफ बसेल त्या गाडीमध्ये, पुढच्या गाडीमध्ये. स्टाफ पूर्ण झाल्यानंतर ज्या मुलांनी गाड्या आणलेल्या नाहीत अशी मुलं गाड्यामध्ये बसतील आणि त्याच्यानंतर ज्या काही बसेस असतील, नंबर ऑफ बसेस, त्या बसेस या कॅम्पसमधून डिस्पॅच होतील. कुणीही मुलींनी कॅम्पस सोडून बाहेर जायचं नाही आहे. बसेस इथूनच समोरून गेटमधून लागतील. एक बस फुल भरेल. फुल भरल्यानंतर बस कॅन्टीनपर्यंत जाऊन थांबेल आणि ही बस इथून निघाल्यानंतर मुलींची बस पहिला स्टॉप देवळाई चौकामध्ये थांबेल. आणि मीनवाईल जर कुणी उतरणार असेल तर तशी सूचना तुम्ही ड्रायव्हरला द्या की आम्हाला मध्ये उतरायचं म्हणून. तर या पद्धतीनं सुव्यवस्थित पॅटर्नमध्ये हा प्रोग्राम सर्वांनी पार पाडायचा आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी अपील करतो की कुठलाही गैरप्रकार होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. एक विशेष पर्वणी आहे. आज आपल्या गॅदरिंगमध्ये मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटातील स्टारकास्ट या गॅदरिंगला उपस्थित राहणार आहे. या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री आणि त्याचे प्रोड्युसर 10च मिनिटामध्ये आपल्या गॅदरिंगसाठी इथं उपस्थित राहणार आहे. किमान त्यांच्या पुढे आपला हा दंगा दिसू नये. ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं एन्जॉय करा, परंतु दंगा करू नका. जर तुम्ही या पद्धतीनं सहकार्य केलं तर वारंवार अशा वेगवेगळ्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या टीम आपल्या या कॅम्पसमध्ये येणार आहेत. इलेक्ट्रीफाइंग इवनिंग ऑफ 2023. स्वागत है आप सभी का इस इवेंट में, जिसे देखने के लिए आप लोगों ने दिल थाम कर इंतजार किया था. हा इव्हेंट ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. येथे आपण सेलिब्रेट करतो आपली युथ आणि या युथच्या अचिव्हमेंट्स म्हणजेच उडान 2023. नमस्कार मित्रांनो, मी आयुषी शाह. We are representing MGM NKCA. नमस्कार मित्रांनो, मी हर्षल काटकर आणि मी ऋतुजा मंगळे. प्रेझेंटिंग MGM CFT. आम्ही स्वागत करतो तुमचे उडान 2023 या सांस्कृतिक कार्यक्रमात. आपल्या सगळ्यांचे सौभाग्य आहे की या निसर्गरम्य परिसरामध्ये आपल्या ज्ञानवृद्ध अशा तर्फे आम्ही मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्ध अशी संस्कृती आहे, जी आपल्याला तेजाची, प्रकाशाची आराधना करायला शिकवते. आणि त्याच आराधनेचे प्रतीक म्हणजे दीप प्रज्वलनाने समग्र संकुल तेज.
आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, सर्वपरिचित असं व्यक्तिमत्व, कृषी शिक्षणातील नावाजलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे कृषी महाविद्यालय बदनापूरचे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉक्टर RD अहिरे सर यांचं मी या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनापासून स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, आपल्या सर्वांचे मार्गदर्शन, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान माननीय डॉक्टर प्रवीणजी सूर्यवंशी सर, मुख्य कार्यकारी अधिकारी MJ मिल्स गांधेली हे भूषवतील अशी मी सरांना विनंती करतो. तसेच मंचावर उपस्थित, व्यासपीठावर उपस्थित या परिसराचे संचालक डॉक्टर सुदाम पवार सर यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांचं सुद्धा मी व्यासपीठावर स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर RD अहिरे सर यांचं स्वागत संचालक सुदाम पवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. MGM कृषी व संलग्न विद्याशाखा परिसर MJ मिल्स गांधेलीचे संचालक माननीय डॉक्टर सर थोडं खाली. आज वार्षिक स्नेह संमेलन उडान द फेस्ट द कल्चर फेस्ट 2023 या पुणे डॉक्टर अहिरे सर, सर्व प्राध्यापक प्राचार्य सुकासे सर, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्र हो, या कार्यक्रमानिमित्त तुम्ही पाहत असाल गेले 4-5 दिवस आपण पहिल्यांदा स्पोर्ट्स म्हणजे खेळांच्या स्पर्धा घेतल्या, विविध नंतर रांगोळी असेल आणि विविध बाकी ट्रॅडिशनल आणि इतर काही कार्यक्रम यांच्या स्पर्धा घेतल्या. आणि आज या कार्यक्रमाची सांगता म्हणजेच एक कल्चरल प्रोग्राम असा एक इव्हेंट असा आपण शेवटचा एक इव्हेंट आपण ऑर्गनाईज करत आहोत. या निमित्ताने बेसिकली विद्यार्थ्यांमधले असलेले विविध गुण व्यक्त करण्याची ही एक संधी असते आणि म्हणून मला वाटतं या छोट्याशा कालावधीमध्ये अगदी प्रचंड उत्साहाने मुलांनी त्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे. तर या सर्व कार्यक्रमामध्ये माझी सर्वांना एकच विनंती असेल, जे कोणी पार्टिसिपंट म्हणजे सहभागी विद्यार्थी असतील त्या सर्वांचा उत्साह आपण सर्वांनी वाढवायचा आहे. त्यासाठी आपण त्यांना एनकरेज करायचं आहे. तर शक्यतो आता आपण या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना बहुतेकांनी अगदी व्यवस्थितपणे दिवसरात्र कामं केलेली आहेत. हे सगळं यशस्वी करण्यामागे प्रत्येक प्राध्यापक यामागे झटलेला आहे आणि मला सर्वांचं या अभिनंदन करायचं आहे की या छोट्याशा म्हणजे अगदी शॉर्ट पिरियडमध्ये हा कार्यक्रम त्यांनी अशा चांगल्या पद्धतीने हे आयोजित करत आहे. मी पाहतो आहे खेळाच्या स्पर्धासुद्धा सगळ्यांनी अगदी व्यवस्थितपणे त्याचा आनंद उपभोगलेला आहे, प्रत्यक्षात खेळलेले आहेत आणि अशातूनच खेळ आणि कला यातून प्रत्येकाला आपल्याला त्यातून एनकरेज मिळत असतं आणि आपल्याला नवीन असं काही प्रोत्साहन आणि कलात्मक दृष्टीने आपण जीवनाकडे पाहण्याचा तो एक योग असतो. मला वाटतं जीवनामध्ये अशा काही गोष्टी करत असताना खेळ आणि कला यांचाही त्याच्यामध्ये समावेश असला तर एक संपूर्ण जीवन असं आपल्याला जगता येतं. या शिक्षण कालावधीमध्ये आपण शिक्षण तर घेतच असतो, पण आपल्या जीवनाची एक जडणघडण होत असताना आपण आपल्यामध्ये असलेले जे काही गुण असतं त्याचं कौशल्य दाखवत असतो.
थोड्याच वेळात आपल्याकडे अजून काही कलेशी संबंधित असणारे पाहुणे मंडळी आपल्याकडे येणार आहेत. तेही तुम्ही पाहण्यास उत्सुक आहात, तर त्यांचाही आपल्याला थोडासा सहभाग मिळणार आहे. त्यावरून तुम्हालाही कल्पना येईल की आपण या स्नेहसंमेलनानिमित्त एक वेगळा चांगल्या प्रकारे कार्यक्रम करण्याचं आयोजन करण्यात आहोत. तर माझी अशी इच्छा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी व्यवस्थितपणे या कार्यक्रमाला चांगलं सहभाग करून आणि व्यवस्थितपणे हा कार्यक्रम होईल याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. तर हा कार्यक्रम माझ्या मते आपण सर्वपणे संपन्न करूया आणि चांगल्या प्रकारे सुरुवात करूया अशी मी सगळ्यांना विनंती करतो. नमस्कार. धन्यवाद सर. आप नेहमीच आमच्यासोबत असतात, त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांना अतिशय मोठी ऊर्जा भेटते. गेल्या 3 वर्षापासून कोरोनामुळे वार्षिक स्नेहसंमेलन सगळ्याच महाविद्यालयांची कुठल्याच महाविद्यालयात झाली नाही आणि अगदी कमी कालावधीमध्ये सर आपण याला परवानगी देऊन विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह जागवला आहे, जी ऊर्जा निर्माण केली, त्याच्याबद्दल आम्ही सगळे आपले आभारी आहोत. यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमाला, सांस्कृतिक कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर R.D. अहिरे सर, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना आपला शुभेच्छापर संदेश द्यावा अशी मी सरांना विनंती करतो. आजच्या या स्नेहसंमेलनानिमित्त जमलेले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक डॉक्टर पवार सर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सुकाशी काका, आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्याचे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निलेश, डॉक्टर चव्हाण, झवर मॅडम. निश्चित 11th आवरला का होईना विद्यार्थी हुशार आहे आमचा आणि विद्यार्थी अडचणीत आहे म्हणून शिक्षकांनाही साथ दिली. कारण आज 11, 11:30 फोन आला की म्हणून आमचे डीन सर येणार होते, तर डीन सर येणार आहेत पण ते कॅन्सल झालं काय मुळे. पण करायचं काय, मग 2-3 स्टेटमेंट निलेशने दिल्या आणि मीही समजलो नेमकी अडचण काय आणि मीही होकार दिला. निश्चितच चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सला एक चांगला प्रतिसाद मिळावा, विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला एक चांगली शोभा यावी म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत. आणि हा कल्चरल कार्यक्रम करत असताना 3 वर्षापासून विद्यार्थी वेटिंगवर होते असं म्हणायला काही अडचण नाही. कारण लाईट गेली त्यावेळेला बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी इनडायरेक्टली आम्हाला सांगत होती की माहीत नसला तरी चालेल पण कार्यक्रम तुमचा उरकवा आणि आमचा कार्यक्रम चालू होऊ द्या, हा संदेश त्याच्या मागचा होता. तर निश्चित तुमच्या सर्व कार्यक्रमाला हा उड्डाण अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. आणि या कार्यक्रमानिमित्त का होईना आपल्या मुली, आपल्या लेकी, आपले लेक विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपले प्रदर्शन त्या ठिकाणी घडवत असतात आणि आपली लेकं आणि आपल्या लेकीसुद्धा सुंदर दिसतात असं आम्हा सर्वांना या ठिकाणी जाणवतं. तर निश्चित सर्वांना या कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आपल्याला दिली आहे. आपल्यातील कलांना बाहेर आणण्यासाठी आणि जगासमोर मांडण्यासाठी आपल्यातील भरपूर जणांनी या संधीचं सोनंही केलं. भरपूर जणांनी स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये नाव काढलं आणि काहींनी कल्चरल इव्हेंट्समध्ये ही बाजी मारली. आणि हा माणूस बघा कसा नैनो से बाण मारतोय. चलाओ ना नैनो से बाण रे, जान ले लो ना जान रे. अरे बाळा,
हिंदी सिनेमामध्ये बिझनेसमॅन सोबत त्या उंच सुंदर मुली नसतात का, ज्या काहीच नाही करत, फक्त हाय हॅलो करतात, तशी फिलिंग येते मला एकदम. नेमकं म्हणायचं काय आहे तुला? तर सगळं तुलाच म्हणायचं होतं, तर मला इथे बोलावलंच कशाला? असं का? पण मला सांग, सिनेमातल्या मुलीबद्दल तर मला काही माहित नाही, पण एवढं खरं नक्की की त्यांना अशी दाढी तर नसते. तू ना फालतू कटकट करू नको. असं असेल तर मला पार्टनर बदलून हवाय. ओ सर, पार्टनर बदलून मिळेल का मला? अरे सोन्या, ये इकडे, तुला एक गंमत सांगतो. हे हा, अँकरिंग आणि मॅरिड लाईफ याच्यामध्ये ना एक सिमिलॅरिटी असते. मध्ये एक इव्हेंट असतो, एक सुसंवाद असतो, आणि जो पार्टनर भेटेल त्याच्यासोबत ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. मग नेमकं आपण करायचं काय, अँकरिंग की संसार? तू टाइमपास करू नको बरं. चल पुढचा कार्यक्रम घेऊया. अभी देख भाई, जो बात है वो है. अँड बाय द वे, तुझ्या आधी ना सचिन सरांनी अँकरिंगसाठी मला सांगितलं होतं. बोले सिंपल सी बात आहे, करले बोले. असं का? बरं बरं. मी म्हणलो सर, यापूर्वी एकट्याने कधी अँकरिंग केली नाही मी. हा. सचिन सर म्हणले, ए बाळा, अरे अँकरिंग आहे रे, एकट्याने करायला आंघोळ नाही म्हणले. अरे वा. एक दिल है, एक जान है, दोनों तुझ पे, हाँ तुझ पे. अरे आपण इथे अँकरिंग साठी आलो, हे काय तू गाण्यासारखं गाणं म्हणत आलाय? अरे संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी का तुमच्यावरच का? सचिन सरांनी माझी पण सिलेक्शन अँकरिंग साठीच केलंय. अरे बरं मग इतक्या वेळ ऑडियन्स मध्ये बसून काय करत होता? अरे बाबा काय करणार आहे, जाऊ दे आता चल. ठीक आहे, जाऊ दे. आपण जरी एका कॉलेजमधले नसलो तरी एकाच कॅम्पसमध्ये शिकतो. जसं की एक दिल एक जान आहे. सही आहे बॉस. चला तर मग स्वागत करूयात आजच्या पहिल्या परफॉर्मन्सचं, ते म्हणजे नेहावरती. आणि गाण्याचे बोल आहेत, एक दिल है एक जान है. दोनों तुझ पे
Okay, boss. Now let's listen to the rhythm of Chennai. सिंगल स्पोर्ट इव्हेंटमध्ये क्रमांक पटकावून अशीच हिस्ट्री तयार केलेली आहे. हे बक्षीस वितरण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी मंचावर बोलवते. सिंगल स्पोर्ट इव्हेंटमधील विजेत्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावर यावे अशी विनंती करतो. आदर्श सरतपे, रनर अप इज प्रियंका पावरा, CABT. नेक्स्ट अवॉर्ड फॉर बॉल थ्रोइंग बॉयज. Next award for table tennis girls. The runner and the winner is Ayushi Shah, NKCA. Next award for table tennis boys. The runner is Rajpal Reddy, NKCA. Next award for chess and the runner is Prasanna Patil, NKCA. रनिंग बॉयज, रनर अप इज सागर महाजन, CFT. And the award for running boys, the runner is Sagar. Running girls, runner is Ayushi. Winner
विनर इज नम्रता खरात NKCA. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. ते मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाची नायिका सौंदर्यवती सिद्धी पाटणे आणि या चित्रपटाचे निर्माते दोघेही या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या गांधिली हिल्स परिवारातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो या दोन्ही प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर घेऊन येण्याची विनंती करतो. मित्रांनो, हा चेहरा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. येणाऱ्या 5 मेला मराठी पाऊल पडते पुढे हा तिचा चित्रपट प्रदर्शित होतोय. आपली माय मराठी या मराठी भाषेतील हा चित्रपट सर्वांनी नक्कीच आपल्या चित्रपट करतो. आमच्या दोन्ही पाहुण्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. गणपती बाप्पा, कृष्णेश्वर भगवान की. या परिसरामध्ये आल्यानंतर हा एवढा मोठा आशीर्वाद यांना स्मरण करून आणि आमच्या आईवडिलांना स्मरण करून आज खूप खूप आनंद झालाय. कसे आहेत औरंगाबादकर? या जोश जोश, मजा मजा, क्या बात है, क्या बात है, सुपर. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या संभाजीनगरामध्ये आल्यानंतर अतिशय अतिशय पहिलाच हा आमचा कार्यक्रम. आणि खरं तर आपलं नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आणि इथं असलेले माझे विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, खरं तर आज डॉक्टर आयरे सर, प्राचार्य कृषी महाविद्यालय, आणि डॉक्टर सुकोसे, डॉक्टर मस्के, डॉक्टर चव्हाण, डॉक्टर जव्हर या सर्वांच्या आग्रहामुळे आणि या सर्वांनी दिलेल्या परवानगीमुळे आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. मित्रांनो, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट का काढला, कोणी काढला, कशासाठी काढला, यासाठी थोडीशी हिस्ट्री जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला 5 मिनिटं ऐकायला वेळ हो असेल तर हो म्हणा. यस, खूप धन्यवाद आपण परवानगी दिल्याबद्दल. मित्रो, तुमच्यासारखा विद्यार्थी कॉलेज जीवन बघायला नाही मिळालं आणि गोडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथून मुंबईकडे 30 वर्षापूर्वी मुंबईला मी प्रयाण झालो आणि अनेक सरकारी नोकऱ्या वगैरे वगैरे सगळं बघितलं आणि स्थिरावलो तो बांधकाम व्यवसायामध्ये.
बांधकाम व्यवसायामध्ये नवी मुंबई, प्रकाश बाविस्कर हे नाव तुम्हाला गुगलमध्ये शोधलं तरी मिळून जातं. ज्याला स्वतःचं घर नाही त्यांनी आत्तापर्यंत तिथं जाऊन 1000 लोकांना घरं दिलेली आहे. तिकडे जाऊन स्वतःच्या लग्नाला पैसे नाही त्यांनी 41 विवाह त्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना एक माझे मित्र चंद्रकांत विस्पुते मला भेटले. त्याच्यानंतर लेखक दिग्दर्शक आपले चित्रपट सिनेमाचे त्यांनी म्हटलं की स्वप्नील मयेकर यांनी म्हटलं की एक स्टोरी आहे साहेब, जरा त्या स्टोरी तुम्ही घेऊन एक सिनेमा बनवू शकतो का? म्हटलं मी का सिनेमा बनवणार, काय संबंध काय माझा ऑलरेडी व्यवसाय आहे, मी समाधानी आहे, मला या व्यवसायामध्ये जाण्याची गरज काय? पण त्याच्यानंतर हळूहळू उत्तर मिळू लागलं की माझे तरुण यांना जर काही आपण मनोरंजनाच्या माध्यमातून व्यवसाय शिकवू शकलो आणि व्यवसायातून समाजसेवा करू शकलो तर असं शक्य आहे का? तर जे सूत्र संपूर्ण भारतात आजपर्यंत या इंडस्ट्रीला मिळालं की नाही मिळालं हे मला माहिती नाही, पण मला ते मिळालं. कसं मिळालं? तर सर्वप्रथम मी त्या चित्रपटची स्टोरी जी होती ती एक छोटा खेड्यातला व्यक्ती मुंबईमध्ये जातो आणि त्याला काय अडचणी येतात आणि तो व्यवसायामध्ये कसा जातो. जर आपण टोटल टर्नओव्हर महाराष्ट्र शासनाचा बघितला तर भारताचा बघितला तर त्याच्यामध्ये आपली मुंबई आणि महाराष्ट्र हा फार मोठा आर्थिक भार उचलत असतं. पण हे सगळं कशामुळे उचलतं तर इंडस्ट्रीमुळे उचलतं आणि इंडस्ट्री व्यापारमुळे उचलतं. आणि हा व्यापार जर आपण बघितला तर या सर्व आपला महाराष्ट्र आणि व्यापार कोणाच्या हातात आहे तर अमराठी लोकांच्या हातात 90% व्यापार आहे. ही मला समस्या वाटली आणि माझा तरुण हा नोकरी मागतो तर हा नोकरी देणारा झाला पाहिजे आणि नोकरी देणारा होण्याकरता असा जर काही चित्रपट करता आला आणि असा जर काही मनोरंजनातून संदेश देता आला तर तो आपण लोकांना देऊया. आणि तो दिल्यानंतर मी तुम्हाला एवढंच सांगेल 5 मे रोजी चित्रपटगृहात जाऊन मराठी पाऊल पडते पुढे हा पहा आणि तुम्हाला त्यातून काहीतरी बोध जर मिळाला तर मी एकच सांगेल की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत फक्त नोकरीच्या मागे लागू नका. अमाप जर आपली स्वप्न असतील, मोठी आपली स्वप्न असतील तर ते पूर्ण करण्यासाठी अथांग सागर पैशाचा कमवायचा असेल तर तो फक्त व्यवसाय आहे आणि म्हणून तुम्ही त्या व्यवसायामध्ये गेलं पाहिजे. हा मॅसेज तुम्हाला देण्याकरता बेसिकली या चित्रपटामध्ये आम्ही दिलेला आहे. आणि हा मॅसेज देत असताना फक्त नुसतं वृक्ष असं जसं आपण यूट्यूबर आणि याच्यावर तासनतास ते ऐकत बसतो लेक्चर आणि आपला गैरसमज झालेला आहे की एक कान सोडण्यासाठी. तर आता दोन्ही कान ऐकण्यासाठी जेव्हा तुम्ही चित्रपटात जाल बघायला तेव्हा मात्र दोन्ही कान ऐकण्यासाठी ठेवा आणि इनपुट करा. आणि ह्या एवढ्या मोठ्या चांगल्या चित्रपटामध्ये आत्ताच चिराग गेला, त्याला फार अर्जंट होतं म्हणून तो चिराग गेला. चिराग आपल्या चित्रपटाचा हिरो आहे. 83 मध्ये तुम्ही त्यांना बघितलं होतं आणि गोव्याच्या किनारी फेम असलेली स्वतः सिद्धी बोलली की मला औरंगाबादकरांना भेटायचंच आहे. आणि स्पेशली सॉरी माझ्याकडून चूक होते कारण खूप लहानपणापासून तो नाव आपण ऐकतो. संभाजीनगरच्या नवीन तरुणांना संभाजीराजांसारख्या दिदण्यासाठीच्या लोकांना मला भेटायचं आहे असा सिद्धीचा खूप आग्रह होता आणि तो आग्रह पूर्ण करण्यासाठी माझी हौस पूर्ण झाली. आणि दुसरी शेवटचा एक गोष्ट सांगतो की हा चित्रपट मी तुम्हाला दाखवणार आणि 4-6 महिन्याने एक छोटीशी हेडलाईन येणार किंवा मोठी पण हेडलाईन येणार की प्रकाश बाविस्करने चित्रपटातून खूप लाखो करोडो रुपये कमवले आणि तो श्रीमंत झाला आणि आम्हाला चित्रपट बघायला पाठवलं. पण असं होणार नाही. हे सुद्धा आपण काढलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये हा वेगळा सिनेमा का आहे कारण याचा 100% निव्वळ नफा, 100% एकही रुपया मी घेणार नाही, 100% निव्वळ नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाच्या माध्यमातून. वृद्धाश्रमात जे आई वडील राहतात त्या वृद्धाश्रमासाठी 10% कलाकारांसाठी असा 100% नफा आपण जाहीरपणे वाटून दिलेला आहे. मला तुमच्याकडून पैसा नको आहे, फक्त मला तुमच्याकडून हे प्रेम हवं आहे आणि तुमच्याकडून मला शब्द हवा आहे आज की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअप फेसबुकवर आम्ही आग लावून टाकू आणि हा सिनेमा प्रत्येक महाराष्ट्रीयांनी बघितला पाहिजे अशीच मला तुमच्याकडून शपथ हवी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच करूया. ओके, मी ज्यासाठी आधी आली आहे ते आपण बोलून घेऊयात, मग डान्सही करूयात. सो येस
सो मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट 5 मेला रिलीज होतोय, तर सगळ्यांनी नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा मला. तुम्ही एक सेल्फी काढून जरी मला फोटो पाठवला तरी पण मी तो मेन्शन करेन तुम्हाला रिटर्न. तर नक्की फोटो काढा आणि मला मेन्शन करा. आणि त्यासोबतच चालू आहे हां, या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक महाराष्ट्रीयन माणसासाठी मोटिवेशनल फिल्म आहे. मराठी माणूस कसा पुढे जायला घाबरतो, एक स्टेप घ्यायला घाबरतो, कारण आपलेच मराठी माणसं आपल्याला सांगतात की अरे हे तुला जमणार आहे का, हे करशील का तू. सो हे सगळं फेस करत असताना आपण खरंच मनातून कुठेतरी घाबरतो आणि असं वाटतं जाऊ दे आपण नोकरी करूया आणि महिन्याचा पगार आपल्याला मिळेल, दरवेळेला आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि आपण सेफ आहोत, काम करायचं रिटर्न यायचं. पण तुम्ही हा महिनाभराचा पगार कसा आणि किती पुरवणार आहात हे तुम्ही खरंच विचार केला पाहिजे. त्यामुळे जसं सर म्हटले की आपण नोकरी देणारे झालो पाहिजे, घेणारे नाही. तर आपण स्वतः सक्सेसफुल होऊ शकतो आणि यशस्वी होण्यासाठी फक्त आपल्याला हार्डवर्क करण्याची गरज आहे, जे आपण करतोच आहे आणि करत राहणारच आहे. फक्त थोडंसं अजून एक किकस्टार्ट पाहिजे, ते आपण करणार आहोत आणि ते हा फिल्म तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की हा चित्रपट बघा आणि जसं प्रेम दिलं तसंच प्रेम देत राहा. थँक्यू. काला मोडी सनी मर्द रांगडा पप्पू दादा गाव नाही राधिकस शोभिसनी अपोऱ्या आनेर काटना अपोऱ्या आनेर काटना अपोऱ्या आनेर काटना अपोऱ्या आनेर काटना काळी माती वखरवडी हाय काळी माती वखरवडी मोती सोनाना पेरीसनी नदारी ना संसार माय बापनी वती गोडी अरे नदारी ना संसार माय बापनी दुसराच नाव आवरस मारा तुना अपोऱ्या आलेर काटना अपोऱ्या आलेर काटना अपोऱ्या आलेर काटना अपोऱ्या आलेर काटना. मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्या सोलापूर, सातारा, सांगली सगळीकडे आम्ही महाराष्ट्रभर प्रचार करणार आहोत आणि आता आम्ही मुंबईकडे निघतोय आणि जबाबदारी तुमच्यावर टाकतोय. मध्ये नावाजलेलं आहे. मला जे नाव सुचत आहे तू तेच म्हणतोय का? अगदी बरोबर, जे तुला सुचते तेच नाव आहे ते. म्हणजे रुद्रा दिदी? हा, तर मग बोलवायचं का तिला कार्यक्रमाचे सुरताल जुळवायला? सो प्लीज वेलकम रुद्रायणी मुंजे फ्रॉम CABT. Jump,
क्या बात. साडीविषयी खूप आकर्षण असतं. साडी ही लावण्याचं लेणं मानलं जातं. हो हो माहिती आहे, पण तुम्हा बायकांचं कसं असतं माहितीये का, एखाद्या साडीच्या दुकानात जर का गेलात ना तर तिथं होते. ते काहीही असू दे, पण स्त्रीचं सौंदर्य हे साडीतच खुलून दिसतं. आणि हो त्यातल्या त्यात काठपदर किंवा नऊवारी साडी म्हटली तर विषयच नाही. यानंतरचे आवाज आहेत मिसमॅच डे आणि मिसमॅच डेचे रनर अप्स आहेत युवराज गायकवाड. ट्रेडिशनल डे बॉईज मध्ये रनर अप्स आहेत सुदर्शन लाभणे आणि दिग. पाटील फ्रॉम CABT. आणि सेकंड रनर आहेत
तंत्रज्ञान आणि मनोरंजनाच्या जोडीने शासनाच्या विविध योजना, आरोग्यविषयक कार्यक्रम, महिलांसाठीचे विशेष कार्यक्रम आणि बालमित्रांसाठीचे विशेष कार्यक्रम, प्रस्तुत ग्रंथदिंडी, महिला दिनानिमित्त पैठणीचा खेळ आणि वर्षातला हा सगळ्यात मोठा इव्हेंट फेस्ट 2023. आणि रेणुका मांडगे आणि ऋतिका तरडे. चला बाळांनो, पटकन चला. यांना मिळणार आहे सोनस्वरूप जेम्स अँड ज्वेलर्स तर्फे आकर्षक भेटवस्तू. आणि या कॉम्पिटिशनच्या फर्स्ट प्राइज जातोय विकास तायडे यांना. त्यांना मिळणार आहे सोनस्वरूप जेम्स अँड ज्वेलर्स यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू. विजेत्यांना मिळणार आहे सनस्वरूप जेम्स अँड ज्वेलर यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू. हे इव्हेंट्स आहेत को पावर्ड बाय सोनस्वरूप जेम्स अँड ज्वेलर्स, छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, विसरू नका. कसा नाही आठवणार, काय भन्नाट परफॉर्मन्स होता तो. साडी कशीही असो, आकर्षित करते म्हणजे करतेच. पण एक गोष्ट मला कळत नाहीये, नुसत्या मुलीच परफॉर्म करताय. कंटाळा आलाय मुलींना बघू आता. मुलांचा परफॉर्मन्स